ई-के-वाय-सी झाली तरीही पैसे नाही. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी करून आणि पात्र देखील असून तुमच्या खात्यामध्ये ₹4,500 का अडकले? याची नवीन अपडेट आलेली आहे. तर नवीन अपडेट काय ते जाणून घेण्याच्या अगोदर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार? तर सर्वात अगोदर आपण पाहणार ई-के-वाय-सी झाल्यावर आणि पात्र असूनही पैसे का अडकलेत? जर तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि पात्र देखील आहे, तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात का नाही आले? ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. त्याच्यानंतर आपण पाहणार शासनाचे नवीन नियम. शासनाचे नवीन नियम काय आहे आणि अंतिम प्रशासकीय पडताळणी. आता ही पडताळणी कोणती आहे हे सगळं पाहणार. त्याच्यानंतर आपण पाहणार फॉर्ममधील चुका. लाडक्या बहिणींनो, तुमच्या फॉर्ममधील चुका आणि बँक खात्याचे नवीन नियम काय ते माहिती असल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर पैसे आणण्यासाठी तुम्हाला सगळे प्रॉब्लेम माहिती पाहिजे. या चुका सुधारल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार. त्याच्यानंतर पाहणार आपण बँकेत न जाता अडकलेले हप्ते एकत्र कसे मिळतील. तुम्हाला बँकेत न जाता थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. पण हे कसे जमा होणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लाडक्या बहिणींनो, शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, सध्या महिलांची सर्वात मोठी चिंता ती म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे आणि स्टेटस पात्र दाखवत आहे, तरी देखील लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे नाही आणि शेजाऱ्यांच्या महिलांच्या खात्यात पैसे आले, पण माझ्या खात्यात अद्याप ₹4,500 आले नाही. सगळ्यात मोठा प्रश्न हेच पडतो लाडक्या बहिणींना. शेजाऱ्यांच्या महिलांच्या खात्यात पैसे आले, पण माझ्या खात्यात पैसे आले नाही. तर हे का नाही आले ते आपण पाहतोय. अनेक महिला रोज बँकेत चक्रा मारत आहे, पण बँक अधिकारी योग्य उत्तर देत नाही. मनात सतत शंका आहे, फॉर्म माझा रद्द तर नाही झाला ना, मला पैसे मिळणार की नाही. भरपूर लाडक्या बहिणींना हेच प्रश्न सतावत आहे. आम्ही पात्र आहोत, आम्ही ई-के-वाय-सी देखील केलेली आहे, तरी देखील आमच्या खात्यामध्ये पैसे का नाही आले? आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागलंय की आमचा फॉर्म रद्द तर नाही झाला ना, पैसे मिळणार की नाही. तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार. आता सगळ्यात पहिलं कारण आपण जाणून घेऊ, अंतिम प्रशासकीय पडताळणी. ई-के-वाय-सी म्हणजे अंतिम मंजुरी नाही. सगळ्यात महत्त्व लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लक्ष द्या. ई-के-वाय-सी म्हणजे अंतिम मंजुरी नाही. बरेचदा महिलांना वाटते की ई-के-वाय-सी झाली म्हणजे काम संपले. तर या ठिकाणी तुमचं काम संपणार नाही. पण ई-के-वाय-सी पूर्ण करणे ही फक्त पहिली पायरी. ही काय झालेली आहे? पहिली पायरी. कशाची? ई-के-वाय-सीची. त्याच्यानंतर शासनाकडून आता सर्व अर्जाची अतिशय कडक तपासणी सुरू आहे. उदाहरणार्थ, घरात 4 चाकी वाहन किंवा प्राप्ती कर भरता का, हे सगळं चेक करता आहे. आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये घरात 4 चाकी वाहन असली तर त्यांना या योजनेतून बाद केले जाईल, किंवा प्राप्ती कर भरत असेल तरीही त्यांना बाद करण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केलेली असेल तर त्यांची पडताळणी ही सुरू आहे. असं स्वतः आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सध्याला टप्प्याटप्प्याने ई-के-वाय-सी सुरू आहे. भरपूर लाडक्या बहिणीचे पैसे हे टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. हे का होत आहे टप्प्याटप्प्याने? की त्यांची ई-के-वाय-सी ही प्रक्रिया सुरू आहे. ही तांत्रिक असते. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी समजून घ्या, ही तांत्रिक असल्यामुळे काय होत आहे, भरपूर लाडक्या बहिणींना लेट पैसे येत आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. अंतिम मान्यतेची प्रतीक्षा करायची. तर तुमचा फॉर्म अप्रूव्ड दिसत असला तरी या शासकीय तपासणीनंतरच अर्जाला अंतिम मान्यता मिळेल आणि मगच पैसे खात्यात वर्ग केले जातात. त्यामुळे पात्र असूनही पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी समजून घ्या, तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे. का वेळ लागणार आहे? ई-के-वाय-सी ही तांत्रिक असल्यामुळे याला काय होतंय, वेळ लागतोय. भरपूर लाडक्या बहिणीच्या नावावरती चुकीने मी काय म्हणलं, चुकीने नोंद झालेली आहे की 4 चाकी वाहन दाखवत आहे आणि प्राप्ती कर भरत आहे. ही चुकीने नोंद दाखवत असल्यामुळे ह्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळण्यास थोडा वेळ लागत आहे. तर आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसतील आणि पात्र असेल
तर त्यांना पैसे मिळणार आहे. अशा एकही लाडक्या बहिणींना आम्ही वंचित राहू देणार नाही लाभापासून, असं त्यांना स्वतः सांगितलेलं आहे. आता आपण दुसरे कारण जाणून घेऊया. ई-के-वाय-सी मधील चुका. तांत्रिक चुकामुळे पैसे अडकले. भरपूर लाडक्या बहिणीचं तांत्रिक चुका. आता तांत्रिक चुका कोणकोणत्या होता ते पाहूया. घाई गडबडीत ई-के-वाय-सी करताना अनेक महिलांनी पोर्टलवर चुकीचे पर्याय निवडले आहेत, ज्यामुळे सिस्टीममध्ये अर्ज पेंडिंग दाखवत आहे. भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज हे पेंडिंग दाखवत आहे. आणि हे का दाखवत आहे? घाई गडबडमध्ये त्यांना ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडले आहे, त्यामुळे सिस्टीममध्ये काय अर्ज हे पेंडिंग आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर समजून घ्या तुम्ही घाई गडबडीमध्ये किंवा चुकीचा पर्याय निवडला आहे. त्याच्यानंतर काही महिलांनी फक्त माहिती भरली पण आवश्यक कागदपत्र म्हणजे जसं उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला किंवा हमीपत्र व्यवस्थित अपलोड केले नाहीत. भरपूर लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी तर केली पण पण त्यांना काय केलेलं आहे, व्यवस्थित उत्पन्नाचा दाखला किंवा हमीपत्र असे जे कागदपत्र आवश्यक होते ते व्यवस्थित अपलोड केलेले नाहीत. त्यामुळे या चुकामुळे तुमचे पैसे अडकलेले आहेत. लाडक्या बहिणींनो, ही छोटीशी बाब नाही आहे, एकदम महत्त्वाची आहे. तुम्ही थोड्या थोड्या चुकामुळे तुमचे पैसे अडकलेले आहेत. तर ह्या सर्व चुका आणि त्याचे उपाय देखील तुम्हाला सांगतोय मी, तर व्यवस्थित पहा. काही केसेसमध्ये आधारावरील माहिती आणि अर्जातील माहिती जुळत नाही. जोपर्यंत या त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत शासनाकडून पैसे बँकेत जमा होणार नाहीत. तुमची जी केसेसमध्ये काय झालं आहे, काही केसेसमध्ये काय झालेलं आहे, तुमची माहिती आणि अर्जातील माहिती ही जुळत नाही. तुम्ही कागदपत्र केले अपलोड वेगळे आणि जी माहिती भरली ती वेगळी. तर या त्रुटीमुळे तुमचे आतापर्यंतचे पैसे अडकलेले आहेत. तर शासनाकडून असे पैसे बँकेत जमा होणार नाहीत असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आता आपण तिसरे कारण जाणून घेऊ. तिसरे बँकेचे 3 मोठे प्रॉब्लेम. पहिलं प्रॉब्लेम म्हणजे डीबीटी मॅपिंग नाही. म्हणजे पहा, बँक खात्याला आधार लिंक करणे म्हणजे पुरेसे नाही. फक्त तुम्हाला वाटत असेल आम्ही आधार लिंक केलं म्हणजे आमचं काम झालं, तर एवढंच नाही. अनुदानासाठी बँकेत NPCI डीबीटी मॅपिंग सक्रिय असणे आवश्यक आहे. तर 100% हे बंधनकारक केलेले आहे. तुमचं जर डीबीटी मॅपिंग नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर हे काय असणे काय 100% बंधनकारक आहे. त्याच्यानंतर खाते फ्रीज म्हणजे पहा, मागील 6 महिन्यापासून बँकेतून कोणताही पैसे काढले नाही किंवा टाकले नसतील. पहा, 6 महिन्यामध्ये बँकेतून कोणतेही व्यवहार केला नाही म्हणजे पैसे काढले बी नाही आणि टाकले पण नाही, तर बँका खाते आपोआप फ्रीज करते. म्हणजे अशा खात्यात पैसे जमा होत नाही. अशा खात्यामध्ये काय होत नाही, पैसे जमा होत नाही. जर 6 महिन्यापासून कोणताही व्यवहार झाला नसेल तुमच्या बँकेमध्ये तर तुमचं खातं हे फ्रीज होतं आणि तुमचे पैसे हे अडकून जाणार, तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. तिसरा मोठा प्रॉब्लेम समजून घ्या, नावात तफावत. तुमच्या आधार कार्डवरील नावाचे स्पेलिंग आणि बँक पासबुकवरील नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असल्यास सिस्टीम पैसे पाठवण्यास नकार देते. आता हे पैसे डीबीटीद्वारे येत असल्यामुळे एक असं सिस्टीममुळे येतात. जर तुमचं नावात बदल असला, काही थोडा अक्षरामध्ये बदल असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. कारण सिस्टीमला कळतंय ह्या नावाला मला पैसे पाठवायचे. जर नावामध्ये काही तफावत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. लाडक्या बहिणींनो, बँकेमध्ये पैसे येण्याचे मुख्य कारण आपण पाहतोय. तर चौथं कारण आपण पाहणार की बँक खात्याची मर्यादा आणि प्रकार. जनधन खाते. भरपूर लाडक्या बहिणीचं जर जनधन खाते किंवा झिरो बॅलन्स असेल तर त्यात पैसे जमा करण्याची एक विशिष्ट मर्यादा लिमिट असते. अनेक महिलांचे 4,500 रुपयाचे मोठे हप्ते एकत्र जमा होताना लिमिट क्रॉस झाल्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल झाले आहे. तर भरपूर लाडक्या बहिणीचे मला कमेंट्स येत आहे की आमचे 4,500 रुपये हे आले नाही. तर लाडक्या बहिणींनो, 4,500 रुपयाची ही मोठी रक्कम असते. त्यामुळे हे झिरो बॅलन्स असल्यामुळे किंवा जनधन खात्या असल्यामुळे तर तुमची लिमिट ही अगोदर तपासा. त्याच्यानंतर चेक करा की 4,500 रुपये आमच्या खात्यामध्ये येऊ शकते का. तर असं असेल तर याला लगेच लिमिट ही वाढून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकता.
तर ही लिमिट क्रॉस झाल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणीचे ट्रान्झॅक्शन फेल झाले आहेत, असं निदर्शनात आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार. आता जर तुमचे बँक खाते तुमच्या पतीसोबत जॉईंट असेल आणि खात्यात पहिले नाव म्हणजे प्रायमरी नाव पतीचे असेल, तर सरकारी सिस्टीम महिला लाभार्थ्यांच्या नावाने पैसे जमा करू शकत नाही. ते आलेले पैसे जर तुमच्या खात्यामध्ये सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवलेले असतील, तर ते पैसे परत जातात. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे 3 उपाय कोणकोणते आहे, त्यानंतर तुमचे अडकलेले पैसे तुमच्या खात्यात येणार. सगळ्यात पहिला उपाय, डी-बी-टी चालू करा. उद्याच तुमच्या बँकेत जा आणि आधार NPCI लिंकचा फॉर्म भरून द्या. NPCI डी-बी-टीचा फॉर्म भरून द्या. त्यांना स्पष्ट सांगा की मला अनुदानासाठी डी-बी-टी चालू करायचे आहे. सगळ्यात पहिला उपाय हा आहे. हे केल्यानंतर तुमचे पैसेही चालू होणार. जर डी-बी-टी चालू नसेल तर चालू करून घ्या. त्याच्यानंतर खाते ॲक्टिव्ह करा. जर खाते बंद असेल तर त्यात आता भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर महिन्यापूर्वी पैसे आले होते, त्याच्यानंतर पैसे आले नाहीत, तर लाडक्या बहिणींनो, जर तुमचं अकाउंटमध्ये काही हप्ते आले नसतील, म्हणजे याचा अर्थ की तुमचं अकाउंट सध्याला बंद आहे का हे चेक करा. जर बंद असेल त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ₹100 रोख भरा किंवा ₹100 काढा किंवा भरा, जेणेकरून तुमचे खाते पुन्हा ॲक्टिव्ह होईल. जनधन खाते असल्यास लिमिट तपासा. महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं आहे मी आत्ताच व्हिडिओमध्ये, जर जनधन खाते असेल तर तुमची लिमिट तपासायची आहे. त्याच्यानंतर फॉर्म तपासा. महा-डी-बी-टी पोर्टल किंवा नारी शक्ती ॲपवरती लॉग इन करून तुमचा अर्जात काही त्रुटी एरर दाखवत आहे का ते तपासा आणि दुरुस्त करा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जायचं आहे पोर्टलवरती आणि त्या ठिकाणी चेक करायचं आहे. काही अडचण असली तर कमेंट्स करा. आणि काय होतं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना लॉग इन व्हायला अडचण येत आहे, तर त्या लाडक्या बहिणींना सांगतो मी, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे लॉग इन होऊ शकत नाही. तर काही काळाने किंवा रात्री, जास्तीत जास्त रात्री किंवा सकाळी हे सर्व्हर व्यवस्थित चालतं. तर सर्व्हर व्यवस्थित चालल्यानंतर लॉग इन करा आणि त्या ठिकाणी काय दाखवत आहे हे चेक करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करून सांगा. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काहीतरी उपाय काढू आणि त्याच्यानंतर व्हिडिओ देखील तुम्हाला मिळून जाईल त्याच्यासाठी की त्याचे पर्याय काय आहे. आता पाहू आपण बँकेचे काम झाल्यावर किती वेळ लागेल. लाडक्या बहिणींनो, जर अडकलेले हप्ते एकत्र मिळतील का, हे कसं मिळणार आणि किती तासानं मिळणार ते आपण पाहूया. तुम्ही बँकेत फॉर्म जमा केल्यानंतर किंवा पोस्टात नवीन खाते उघडल्यानंतर सिस्टीममध्ये डी-बी-टी अपडेट होण्यासाठी किमान 48 ते 72 तास लागतील. जर लाडक्या बहिणींनो, डी-बी-टीचा फॉर्म जर तुम्ही भरला तर त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्ह होण्यासाठी 48 ते 72 तास लागतील. एकदा की डी-बी-टी ॲक्टिव्ह झाले आणि शासनाची अंतिम पडताळणी पूर्ण झाली की पुढच्या टप्प्यात अडकलेले सर्व हप्ते एकत्र तुमच्या खात्यात जमा होतील. घाबरण्याची अजिबात गरज नाही लाडक्या बहिणींनो. तुमचे जे अडकलेले पैसे ते पुन्हा तुमच्या खात्यात येणार. पण हे सगळं आतापर्यंत स्टेप बाय स्टेप जे कारण सांगितलेले आहे आणि त्याचे उपाय देखील सांगितलेले आहे, जर हे तुम्ही व्यवस्थित करून घेतले तर तुमच्या खात्यामध्ये तुमचे अडकलेले आतापर्यंतचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. तुमचे किती महिन्याचे पैसे अडकले आहेत का? तुमच्या जिल्ह्याचे नाव खाली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.